धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आता चांगलाच चिघळला असून एमआयएम पक्षाने या पदावर आपला ठाम दावा कायम ठेवला आहे। सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने विरोधी पक्षनेत्याची निवड केल्यास थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा कडक इशारा एमआयएमचे नेते इर्शादभाई जहागीरदार यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला। या इशाऱ्यामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र असून विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। दरम्यान एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणारे माजी आमदार फारुख शहा यांच्यावरही जहागीरदार यांनी सडकून टीका केली। स्वतः भाजपसाठी काम करणाऱ्या शहा यांना आमच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, ते केवळ एमआयएमच्या पाठबळावरच अपघाताने आमदार झाले होते, त्यामुळे त्यांनी खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे असा घणाघाती टोला त्यांनी लगावला। तसेच सुशिनाला अतिक्रमण प्रश्नाचे कारण देत राष्ट्रवादीत गेलेल्या शहा यांनी प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली नसून आता ते केवळ स्थगितीचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोपही जहागीरदार यांनी केला। सुशिनाला प्रश्नावर खासदार शोभाताई बच्छाव यांच्यासह कोणालाही शासन स्तरावर आवाज उठवण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। मी आपण पत्रकार मित्रांना आणि जनतेला आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की विरोधी पक्ष नेत्यावर दावा आमचं कायम राहायचं म्हणजे ते आमचा अधिकारच आहे, ते आम्हाला भेटणार आहे। महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे सेकंड लार्जेस्ट पार्टी असती त्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा। संख्याबळाच्या आधारावर त्यांची मी प्रेस ऐकली, पण त्यांना ते समजत नाहीये की संख्याबळाच्या आधारावर ते म्हणतात की 8 + 5 13 आणि आमचे 10, तर हे 10 ला विरोधी पक्ष नेता भेटायला पाहिजे असं कायदा सांगतो। 2012 संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे ह्याच्यात बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट निकाल दिलेला आहे आणि ह्या निकालामध्ये स्पष्ट सांगितले सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्ष नेता देण्यात यावं, ना की कोणत्या आघाडीला। दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले काही गाईडलाईन्स प्रमाणे 6 महिन्यात विरोधी पक्ष नेता पद डिक्लेअर व्हायला पाहिजे। 6 महिन्यात जर हे विरोधी पक्ष नेता पद डिक्लेअर नाही झालं तर मी औरंगाबाद हायकोर्टात पेटिशन माझं रेडी आहे। आम्ही पेटिशन टाकणार, कोर्टाकडून आदेश घेणार आहे की विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करावी आणि मला डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण भरोसा आहे की हा विरोधी पक्ष नेता धुळे शहरातला, धुळे महानगरपालिकेतला हे मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनला भेटल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही कायद्याने चालणारे माणसं आहे। कसं असतं, हे गोष्टी एक हिंदीत म्हण आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे। ते ऑलरेडी भाजप बरोबर आहे आणि त्यांना माहिती आहे की ते भाजप बरोबर असल्यामुळे त्यांना पब्लिकमध्ये काहीच रिस्पॉन्स राहिलेला नाही। जे काही ते अपघाताने झालेले आमदार होते, एमआयएम पक्षाच्या जोरावर ते झालेले आमदार होते आणि आज म्हणजे खाल्लेल्या अन्नाला आपण जागलं पाहिजे, परंतु एमआयएमच्या जोरावर झालेले आमदार आज एमआयएम वरच टीका करतात, तर हे तरी त्यांनी करू नये असं मला त्यांना आव्हान आहे। ते शहराचे आमदार होते, एमआयएम पक्षाच्या जोरावर त्यांनी अनेक गोष्टी त्यांना करता आले असते, पण ते त्या ठिकाणी फेलियर राहिलेले आहे। तर ते काय आम्हाला भाजपची बी टीम सी टीम काय बोलू नका, तुमचं ओरिजिनल भाजप बरोबर आहे ना, आणि राज्यात तुम्ही भाजप बरोबर सत्तेत, दिल्लीत तुम्ही भाजप बरोबर सत्तेत, मग तुम्ही मला काही नैतिक अधिकार नाही आम्हाला बोलायला भाजपची बी टीम आहे का सी टीम आहे। सुशी नाल्याचं जे प्रश्न आहे त्यासाठी हा शहरातले जिल्ह्यातले खासदार असू द्या, मंत्री असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, आमदार असू द्या, यांनी सर्वांनी त्याच्यात कुणीही सरकारमधल्या कोणत्याही व्यक्तीला ते प्रश्न घेऊन जाऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो। लोकांचे प्रश्न सोडवणं ही काय कुणाची एकाची मुक्तेदारी राहिलेली नाहीये आणि ह्या भारत लोकशाही प्रमाणे चालतो हा देश आणि या देशात प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या आपल्या परीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी। तर खासदार मॅडमांनी जर सुशी नाल्यासाठी प्रयत्न केले असतील तर ठीक आहे, त्यांच्या प्रयत्नाला यश भेटू दे, कोणी जे प्रयत्न करेल त्यांना यश भेटू द्या। काही लोकांनी पक्षांतर करताना पण असं सांगितलं होतं की आम्ही पक्षांतर एमआयएम मधून राष्ट्रवादीत ह्याच्यासाठी चाललोय की आम्हाला सुशी नाला वाचवायचंय, पण आज जे लोकांचे घरं तुटले त्याच्यासाठी जबाबदार कोण? काही त्यांच्या उमेदवारांनी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत पण सांगितलं होतं की आम्हाला मतं देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या घरांना धक्का लागून देणार नाही। आज जे पण लोकांचे घरं तुटले आणि जे लोकांवर अन्याय झालाय त्या लोकांसाठी जबाबदार कोण, हे पण प्रश्न त्यांना मी विचारू इच्छितो। आणि त्यांनी अजून एक त्याच्यात सांगितलं की शोभाताई बच्छाव हे आमच्यामुळं खासदार झाले, तर त्यांना मी त्यांच्या ह्या लाईनचं मी हे सांगतो की ते खासदार झाले बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसींमुळं,
आणि बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांनी तिथे निर्णय घेतला होता की धुळे लोकसभा मतदारसंघात मजलिस इत्तेहादुल मुसलिमीन निवडणूक लढणार नाही आणि या ठिकाणी काँग्रेसला मदत करील. त्यासाठी पण धुळ्यातून उलेमा लोकांचा, मौलाना लोकांचा एक मोठा डेलिगेशन त्यांच्या घरी गेलता आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता. तर तुम्ही एमआयएमच्या जोरावर झालेले माणसं आहे, त्यावेळेस एमआयएम तुमचे कशी होतं. 2029 ला एमआयएमच्या विरुद्ध लढून बघा. चॅलेंज देतो, घोडा मैदान जवळ आहे. आमचे जे हाल झाले त्यापेक्षा वाईट हाल तुमचे होतील एमआयएमच्या समोर लढताना, एवढं मी त्यांना आव्हान देतो.